सो आता जी ओपनिंग आलेली आहे, ती आलेली आहे वॉटर मॅनेजमेंट अथॉरिटीमधून. तर सगळ्यात महत्त्वाचं एक प्रॉपर गव्हर्नमेंटल बॉडी आहे. सरकारी नोकरी भेटणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि पदं जी आलेली आहेत, ती खूप चांगली आलेली. सिव्हिल, मेकॅनिकल जे इंजिनिअर असेल त्यांच्यासाठी आहे. ॲग्रीकल्चर ज्यांचं कंप्लीट झाले त्यांच्यासाठी देखील आहे. जर प्रॉपरली तुम्ही खाली पाहिलं तर ज्युनियर इंजिनिअर देखीलसाठी आहे. स्टेनोग्राफरसाठी सुद्धा आहे. क्लार्कसाठी सुद्धा देखील आहे. तर ओपनिंग जर तुम्ही प्रॉपरली पाहिल्या माझ्या खाली म्हणजे माझ्या मागे तर प्रॉपरली तुम्हाला दिसत असेल, की जे ओपनिंग्स आलेले आहेत, ते खूप चांगले आले आहेत. मला ओपनिंग्स बघूनच खूप धक्का बसला. कारण जेवढे पण तुमचे ग्रॅज्युएट घरात असतील किंवा ज्यांनी 12वी पास केली असेल, कारण क्लार्क झालं, इंजिनिअर झालं, ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला म्हणजे ॲग्रीकल्चरवाला जर म्हणता तुमच्या घरात आहे आणि ज्याला गव्हर्नमेंट नोकरी मिळवायची आहे. ओके, सो असे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. जेणेकरून ते लवकरात लवकर अप्लाय करता येतील आणि त्यांना इथे प्रॉपरली वेबसाईट आहे ते सगळं दिलंय. जर ही माहिती पूर्णपणे संपूर्ण तुम्हाला पाहिजे नसेल, तर बायोमध्ये लिंक दिलेली लवकरात लवकर कम्युनिटीमध्ये जॉइन करा. जेणेकरून असे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. तुम्हालाही एक संधी चालून येईल आणि त्या संधीचं सोनं होईल आणि तुम्ही सुद्धा एका चांगल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून काम करा. सो आता ॲग्रीकल्चर, इंजिनिअर आणि ज्यांना क्लार्क बनायचे म्हणजे थोडक्यात ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि 12वी कंप्लीटेड आहे त्यांना लवकर पाठवून द्या. कारण क्लार्कची जी पदं इथं आहेत आणि स्टेनोग्राफरची जी पदं आहेत ती खूप चांगली आहे. स्टेनोग्राफर इथे पण आहे आणि यू-डी-सी आणि एल-डी-सी म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर तुमचं यू-डी-सी आणि एल-डी-सी म्हणजे अपर डिव्हिजन क्लार्क आणि लोअर डिव्हिजन क्लार्क दोन्ही सुद्धा इथे अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर जेवढे सगळे गव्हर्नमेंट नोकरीसाठी भटकतात ते त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा.